हॅलो नमस्कार। तर मी इथं फक्त 4च प्रोडक्टचा वापर करून मी इथं संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप केलेला आहे। तर सर्वात आधी इथं मी मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे, त्यानंतर NYBची बीबी क्रीम वापरलेली आहे आणि लॅक्मेचं लिपस्टिक वापरलेलं आहे। त्यानंतर मी फेसेस कॅनराची काजल पेन्सिल सुद्धा इथं वापरलेली आहे। तर आता चला आपण मेकअपला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी इथं NYBची बीबी क्रीम वापरलेली आहे। तुम्ही कोणतीही बीबी क्रीम वापरला तरी सुद्धा चालतं। बीबी क्रीम आहे कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असते। तर सर्वात आधी इथं मी बीबी क्रीम घेतलेली आहे, त्यानंतर माझ्या संपूर्ण फेसवरती ही जी बीबी क्रीम आहे ती अप्लाय करून घेतलेली आहे। बीबी क्रीम आहे ती इझिली ब्लेंड सुद्धा होतं आणि तुम्हाला इथं कोणत्याही ब्रशची किंवा ब्युटी ब्लेंडरची ती गरज सुद्धा लागत नाही। तुम्ही फक्त हातानेच हा जो मेकअप आहे तो इथं तुम्ही तयार करू शकता। तर मी इथं संपूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती जी क्रीम आहे ती अप्लाय केलेली आहे आणि मी इथं हातानेच जी क्रीम आहे ती ब्लेंड करून घेणार आहे। ही जी क्रीम आहे ती इझिली ब्लेंड सुद्धा होतं, असं नाही की फाउंडेशन सारखं तुम्हाला ब्युटी ब्लेंडरच यूज करावा लागेल। तुम्ही पाहू शकता एकदम इझिली माझ्या हाताच्या बोटाने सुद्धा हे क्रीम आहे ते ब्लेंड होत आहे। त्यानंतर मी इथं डोळ्यांवर सुद्धा हीच क्रीम अप्लाय केलेली आहे। बीबी क्रीम वापरल्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो नॅचरल वाटतो, एकदम हेवी असं वाटत नाही आणि तुम्ही जर बाहेर जाणार असाल तरी सुद्धा हा जो मेकअप लुक आहे तो खूपच असं हेवी वाटणार नाही, एकदम नॅचरल असा मेकअप लुक वाटेल। तर आता मी संपूर्ण चेहऱ्यावरती जी क्रीम आहे ती ब्लेंड करून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर इथं वापरलेलं आहे। तुम्ही इथं जी रेग्युलर पावडर वापरता, पॉन्डची किंवा कोणतीही जी पावडर वापरता रेग्युलर वापरासाठी ती इथं वापरलं तरी सुद्धा चालतं, असं नाही की इथं कॉम्पॅक्ट पावडरच वापरलं पाहिजे। आता व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती, कानांवरती आणि मानेवरती जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती अप्लाय करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो एकसमान दिसेल। त्यानंतर इथं नेक्स्ट आहे मी आयब्रोजना शेप देऊन घेणार आहे। आयब्रो सुद्धा तुम्ही इथं काजल पेन्सिलनंच फिल करून घ्यायचं आहे। मी इथं फेसेस कॅनराची काजल पेन्सिल वापरलेली आहे आयब्रो फिल करण्यासाठी। इथं मी कॉटनचे जे बर्ड्स असतात ते इथं वापरलेलं आहे। काय करायचं, तुम्ही क्लीन असं कॉटनचे बर्ड्स इथं घ्यायचं आहे, त्याला इथं तुम्ही थोडंसं काजल अप्लाय करून तुम्ही इथं तुमच्या आयब्रोजवरती अप्लाय करून त्याला तुम्ही इथं शेप देऊन घ्यायचा आहे, ब्लेंड करून व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। आयब्रो शेप केल्यामुळे तुमचा जो संपूर्ण लुक आहे तो खूप छान दिसतो आणि तुमचे आयब्रोज सुद्धा उठावदार दिसतात। तुम्ही इथं दोन्ही भुयांना इक्वली असं शेप देऊन घ्यायचा आहे। मी इथं माझ्या दोन्ही भुयांना इक्वली असं शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर जे एक्स्ट्राचे प्रोडक्ट आहे ते इथं मी एक क्लीन कॉटनचे बर्ड्स घेतलेले आहे, त्याने मी इथं क्लीन करून घेणार आहे। त्यानंतर मी इथं आयशॅडो आणि ब्लशसाठी मी इथं बीबी क्रीमचाच वापर केलेला आहे। मी इथं बीबी क्रीम घेतलेला आहे, त्यामध्ये मी इथं जी लिपस्टिक वापरणार आहे, जी लॅक्मेची लिपस्टिक, ती इथं मी ॲड केलेली आहे। थोडंसंच इथं मी ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं लाईट पिंक असा कलर इथं तयार झालेला आहे, तोच मी इथं डोळ्यांवरती आयशॅडो म्हणून अप्लाय करून घेणार आहे। जर तुम्हाला डार्क आयशॅडो पाहिजे असतील तर तुम्ही इथं आणखी थोडं बीबी क्रीममध्ये लिपस्टिक ॲड केला तरी सुद्धा चालतं। मला इथं नॅचरल असं इफेक्ट हवं होतं, त्यामुळे मी इथं लाईट कलरचा जो आयशॅडो आहे तो तयार करून अप्लाय केलेला आहे। त्यानंतर इथं मी ब्लश म्हणून त्याचाच इथं वापर करणार आहे। मी इथं हाताने जो ब्लश आहे तो इथं अप्लाय करून घेत आहे, माझ्या चिक्सवरती अप्लाय करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता एकदम इझिली सुद्धा ब्लेंड सुद्धा होत आहे। तुम्ही पाहू शकता इथं नॅचरल पिंक असा ग्लो इथं चेहऱ्यावरती आलेला आहे। त्यानंतर मी इथं आणखी थोडं कॉम्पॅक्ट इथं अप्लाय केलेलं आहे, नॅचरल लुक येण्यासाठी मी त्याच्यावर कॉम्पॅक्ट पावडर इथं अप्लाय केलेली आहे। त्यानंतर इथं मी डोळ्याच्या मेकअपसाठी मी इथं फेसेस कॅनराची काजल पेन्सिल वापरलेली आहे। ही जी पेन्सिल आहे ती खूपच स्मूथ असं अप्लाय होते। मी इथं पेन्सिलनंच आयलाइनर क्रिएट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम इझिली अप्लाय सुद्धा होते ही आयलाइनर म्हणून। इथं मी एकच पेन्सिल आयलाइनर व काजलसाठी वापरलेली आहे।
दोन्ही डोळ्यांचा मेकअप आहे तो कंप्लीट केलेला आहे। आता नेक्स्ट आहे लिपस्टिक। लिपस्टिकसाठी मी इथं लॅक्मेची लिपस्टिक वापरलेली आहे। ही जी लिपस्टिक आहे ब्राऊन मरून कलरची लिपस्टिक शेड आहे याचा। खूप छान असं तुम्हाला लुक देते ही लिपस्टिक आहे ती, एकदम मॅट लुक देतं। आता इथं मी लिपस्टिकने जी टिकली आहे ती इथं मी लावून घेणार आहे। तुम्ही इथं सिंदूर म्हणून ह्या लिपस्टिकचा वापर केला तरी सुद्धा चालतं। आता माझा इथं फायनल लुक इथं तयार झालेला आहे, कंप्लीट लुक इथं तयार केलेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल असा जो मेकअप लुक आहे तो इथं झालेला आहे आणि एकदम कमी प्रोडक्टमध्ये हा जो मेकअप आहे तो इथं तयार होतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।